बाई वावराकडे किती दिवस झाले ध्यान दिलं नाही. मला त्या सखीने येऊन सांगितलं म्हणे तो वावरात बिट्या पडल्या म्हणे तो वाल्याला यायचं. मी कधी मक्का काढली न कधी मा बिट्या. मी तर ऊस लावेल होता आणि या बिट्या कश काय आल्या मा वावरात. हा का बाय पावाने काय ग? मी म्हणलं ये वावर कोणाचं आहे. कोणाचं आहे? तुला माहित बी नाही का वावर कोणाचं आहे म्हणून. तुझं ना. तर मग तू बिट्या कश काय टाकले इड. तो बापाचं वावर होतं काय. अगं पण असं जागा खाली होती म्हणून टाकून दिलं मी. जागा खाली होती म्हणजे आमचं इडून तिडून जागा खाली होती. अख्खं वावर भरवशील मग. अगं तुझं अख्खं वावर नाही घेत इतके. मला पेरणी करायची आता. हा मग आता काय आणि करायचं? तू कुशाल तिडं हे केलं बिट्या टाकून ठेवल्या घाण करून ठेवली. मी साफसफाई करते मा वावराची. बाया लावून मी अख्खं गबळ गोळा करून गेली तरी अजून निम्म राहिलं तिकडलं. हा तुला काय पटायला पाहिजे. अगं बाई जागा होती म्हणून मी टाकून दिलं. कुठं तो सांड कुठं गेला. त्याला बोलाव बरं इकडं. इकडे या. एवढा हळूच. काय झालं? झालं काय? हा काय झालं? गंगाराम भाऊजी कशाला टाकलं या म्हणते बिट्ट्या ही? काय टाकलं इड. सुकायला टाकलेत. सुकाल तुम्हाला वावर नव्हते का. तुमच्या वावरावर फार जाळ आला होता काय तिकडं. होय. नीट हा? बोला बरं का. मग हा बाय माणूस आहे म्हणून नीट बोलतोय मी पण. आमच्या वावरात त्या दिवशी कशाला ते मका सगळा आणून टाकला होता. आम्ही मका करेल नाही. हा? आम्ही ऊस करेल होता. होय, तीच की ऊसाचा सगळा पाचट आमच्या वावरात आणून टाकलंय. आमचं काय आणलं कॅटर तुमच्या वावरात आणून आमच्या टाकायला. गावात कोणी लावला नव्हता ऊस तुमच्याशिवाय. तुम्ही आता जास्तच ओव्हर बोल राहिले बरं का. धनी हा बोला तुझ्या ओ धन्याला. धनी इकडे या. हा धने दाखवी त्याने मी. हा. धन्याला नाव गाव नाही वाटतं. काही नाव नाही मी नाव नाही घेत. आमचे असं तो बायको सारखं नाही मावालं नाही, माझी बायको पण नाव घेत. गण नावाने हाका मारी ती. काय झालं? हे काय आहे व? कधी काय कोण टाकले? कधी टाकले? हे 2 दिवस झाले मी टाकलंय. हा का? हे तुमच्या वावर पटायला पाहिजे इड. आता मी बाया लावून वावर साफसफाई केली. हा हा ना. हा मग उचलू 2 दिवसानं सुकू दे जरा बिटिया. कस काय सुकू दे आत्ताच्या आता उचल. आता उचलायला टाइम नाही मला. जास्त बरं अन्न उचलला जाऊ दे. घे ना काढून जाऊ दे. अरे पण थांब ना 2 दिवस काय बिघडतंय. आम्हाला ऊस लावायचा आहे. हा? ऊस हा लावायचा आहे. ऊस लावायचा आहे बरं. आमचं एक ऊस काढला आता परत दुसरी लागण काय करायची. टाकलं अजून हे? हा? हेच खाल काय? हे आपला मकाय. पाहिलं का आता. बापरे. एवढी मका म्हणजे- झाली? हा मग छान, एवढी मका झाली याला? तुम्हाला एवढं काय कौतिक झालं त्याला मक्का झाली तर. मग आपल्याला कमी झाली ना. त्याला किती झाली पाहिली का? ते मरू द्यावं ते नाही आपल्या वावरात. ये ना आपले कणस दोन चोरले ना. तेच वाटत आहे मला. हा? काय 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 हळू नको बोलू. काय नाही, असेल ते एवढी जोरात मका बोल. झाली कस काय तुला? झाली कसं माहिती? तुमचं वावर बरोबर करत कमी होते. झाली 2 एकरात पाहिजे होती तेवढी झाली नाही. 4 बिघे वावर आणि त्याची एवढी मक्का झाली तुमची. नाही, आमची 3 एकरात एवढी नाही. हा तुझी 2 एकरात एवढी झाली. हा, मग तसं मी खत पाणी सगळी व्यवस्था बघतो त्यांची. नाही नाही हे काहीतरी घोटाळा दिसतो. हा काय घोटाळा आहे? हा, तरी मग मी म्हणायचो आमच्या मकाचं बरं. कमी काबर झालं. बरं ते जाऊ दे. शिस्ती तू उचली ती का आत्ताच्या आता. आता का देऊ उचलत आग नाही. लावून. हा? अय, आग लाव देऊन म्हणजे तू सांग बरं का तुझ्या ऐ बायकोला गबास बर का तो नवऱ्याला हा. सांगते काय. माझ्या काय पिकाची सांगते? नुकसान झाले ना. सांगते काय? माझ्यासारखं वाईट कोण नाही नाही. नाही, ते मला माहिती तुला वाईट माणूस आहे हा. म्हणूनच तुला हे दिवस आहे. तू उचल पण आता ये बाकीचं मला माहिती नाही. मी नाही उचलत. मी मा बायकोच्या ती पुढं पाहिली का ती कशी माग. हा, मग एक काम कर हा. माझ्या त्या वावरामध्ये आहे ना ते ऊसाचं पाचट टाकलंय ना नाही तेवढं पहिलं उचल. ती टाकू लागेल तुम्हाला पुढाकार देती मग तिला काय आता पुढे यायला काय लाज वाटू राहिली का. कशी मांजरीवाणी माग लपली. आपलं 5-2 ट्रक हे याचं जरी एवढं एवढं आहे. त्या उचलेल कोण त्याला पण आपल्याच उचलावं लागल. हे लगेच उचलतो मी बरं, उचलायला नाही, टाइम नाही. लावत नाही. नाही नाही आधी उचलायला लावाल. म्हणजे का तुम्ही काय मला दाबून नाही. ठेवू राहिले का. 5 पडेल ना आपल्या तिथं. आणा ना आपल्या वावरावर काय हागले का कुत्रे. 2 ट्रक आहे अहो असा 2 ट्रका कळतं का? मग तुमचं म्हणणं काय तुमच्या भावाचं गबाळ इडच राहून द्यायचं. हे ठेवाच लागल ना. त्याला उचलायला लावलं तर तो आपलं 5 ठेवत नाही वावरात. कळतं का एवढं? म्हणजे आण ना राहू दे काय राहू दे. काय म्हणाला राहू दे. हा, राहू दे. नाही नाही मी आता उचलतो सर बाजूला. पण तेवढं पाचट आहे ना अण्णा, राहू दे पहिलं ना. उचल. अरे अण्णा, राहू नाही दे नाही ना. कशाला राहू दे. राहू दे. ए, वहिनी, सोना राहू दे. दे. हा. वहिनी. पोती घेऊन ये 2. नाही वहिनी अहो, जाऊ दे तुम्ही कुठं म्हणू घ्या तिचं आलं. नाही नाही म्हणाव काय मला सुद्धा आहे ना आत्ताच्या आत्ता माझ्या तिथलं सगळं पाचट उचलायचं. आणि चला ते 5 तास झालं. जे आमच्या रूम मध्ये राहते आता मानावर येईल ते इंद्र आवाजचं घर त्याच्यातून घर खाली करा मग. हा का नाही तू नाही ना मला रस्त्यावर आणावं लागलं बघ आता मग. म्हणजे तुम्ही आम्हाला रस्त्यावर नाही आणणार आम्ही तुम्हाला आणू. तुम्ही आमच्या घरात राहते आम्ही नाही राहत तुमच्या घरात. बघ, आपला बंगला आहे ना त्याच्या पट्टीत आहे ना येडी उतारा त्याच्या नाव आहे. म्हणजे उतर आहे त्याच्या नावावर आहे का. त्याच्या नाव नाही कसं आहे जाऊ दे. नाही अण्णा काय राह नाही? काही नाही. नाही नाही कशाला राहतो मी काय? आत्ताच्या आत्ता खाली करतो रूम हा, आहे ना हा. ते इंदिरा घरकुलचा आहे ना आत्ता खाली करतो. तू एक काम कर हा. तेवढा बंगला खाली कर आता चल चल. बोलत जाऊ नको ना तू.
म्हणजे ते बी त्याच्या नावावर आहे. मग मला कधी सांगितलं तुम्ही तुम्ही काय म्हणे आपला बंगला आपला बंगला. दादाने त्याच्या नाव करून दिली ती पट्टी. तू कळायला पाहिजे ना तुला बोलायचे पहिले. ए, हा? कशाला बाबा टाइम लावतो बंगला मोकळा कर. चल चल पहिला बंगला मोकळा कर. आहोत असा तुझ्या चल, चल. तू मला ए, चल. अण्णा जाऊ दे आ, बाबा. काय अण्णा जाऊ दे माफी माग. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. नाही, आता मी ऐकत मोठा आहे नाही तो. कोणाचा. आता अण्णा- कशाला जाऊ दे म्हणती. अण्णा मोठा आहे ना. चला. जाऊ दे, नाही नाही तुला काय सांगायला मोठा आहे बोलतो. मोठा आहे म्हणून आतापर्यंत सगळं मिक्सन करायचं का? अरे तिला अक्कल नाही. आयला अण्णा तुमच्या- अक्कल नाही पाहिजे. आयला मोठा आहे म्हणून मी तुम्हाला जाऊ ए, दे बाबा. भाऊजी. बारका भाव आहे हा. जाऊ दे राहू दे बंगल्यात. मी आतापर्यंत काय बोललो का रे? नाही 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 हा माझ्या वावरात एवढं ते पाचाट आणून टाकलं मी काय बोललो का? नाही, काहीच नाही. भाऊजी. एवढं नाही टाकलं तर लगेच तो ब्राव आहे. जाऊ दे ना भाऊजी आता. नाही नाही जाऊ दे नाही का हे बघ मी आता तुला ए, बाई, पोलीस सांग ना सांगतो. तो नवऱ्याला. नाही, आता मी नाही, सांगत सांगत पोलीस नाही. घेऊन येईन नाही, आता नाही, तो. अण्णा नको ना. नाही 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 ना. पोलीस घेऊन येईन मी. तुझ्या तोंडा पाहिजे ना सगळा तमाशा हो राहिला. आता मला काय माहिती होतं सगळं हा? त्याच्या नावावर आहे म्हणून. मग? मला जर माहिती मोठा असतं भाऊ आहे, तुला कळायला पाहिजे ना. मला वाटलं करून घेतलं तुम्ही गोडीत नावावर. काय गोडीत करून घेतलं. नाही बरं झालं डोळं उघडलं माझं पण आता चांगलं. बरं अण्णा जाऊ दे आपण करून घेऊ आपल्या वाटण्या करून घेऊ. काय बंगल्याची वाटण्या पट्टी नाही मला फुटण्या नाही. तू बंगला खाली कर पहिला आणि ते पहिलं ऐ! पाचा उचल. तुमच्या एकट्याच्या बापाचं नाहीये ऐ, त्याच्या बापाचं आहे. माझ्या नावावर आहे नावावर ते जर तुमच्या बापाचं बघीन नंतर. बापाचं द्यायचं बी आहे आणि तर काय त्याला विचार खरेदी करायला नोटा मी मोजल्यात विचार त्याला. त्याला काय उकडवून उचलून नाही आणेल. विकत कायदा मी कळतो घेतलाय का बंगला. बाबा? कायदा कळतो का? कायदा आपण बांधले त्याच्या नावावरती वावर आहे ना. तुला कळतं केवढं काही. मग तुम्ही बी त्याच बापाचे आहे ना का तुमचा बाप दुसरा होता. सगळा 7-12 माझा आहे. तो जर मानला उद्या बांगला मीच बांधला आपल्याला काय करता येणार आहे. खर्च तर आपण करेल ना. हे गावाला माहिती कायद्याला थोडी माहिती आहे. कायदा कागद पाहतो कागद. नाही कोर्टातच घेऊ तुम्हाला बघतो आता मी. अरे अण्णा जाऊ दे. काय जाऊ दे तुझ्या बायकोला चर्चा करते रे. मी तिला आहे ना घरी गेले गेले असं वाजितो ना. पण तुला कधी नादीच लागणार नाही ती. बरं लहान राहू दे मोठं पाहत आहे आता. ना थोडंसं. या बिट्ट्या राहू दे इड. नाही नाही बिटे नाही पिटे मी बिटे पिटवून देईन नाही नाही बरं का नाही. पण मला इथं अव ठेवायचं. इड वावर अरे, जळण ना. 50,000 पाचट आणले ते आपल्याला लागत असं द्राक्षाच्या बागात लावायला ते. काय येड्यावानी करते काय माहिती. आता काय करायचं. तू पहिला खाली कर बरं नाही का. अण्णा उचले तो हा? उचले. पाचाट उचल हा. आणि सगळा बंगला मोकळा कर आता. बंगला. मला बंगल्यात राहायचं आता. मला काय सांगू नको. लय जाऊ दे. एवढा अडका काय जाऊ द्या अडकाच आहे. आपण खोलीत येऊ राहायला. जाऊ राहा दे. मग खोलीत. हा हा. यायला बांगल्यातून वापस उलटी उलटी दाराला लावून राहिली का तू. जाऊ दे मी म्हणत होतो असू दे रे माझा बारका माणूस- भाव आहे माणूस- राहतोय. नाही पडके घरातून बांगले जातो तू बांगल्यातून मला पडके घरात आणून राहिली. हायला कशी बाई आहे काय माहिती. असते वरून हसती म्हणजे हा? चांगली आहे तुझी बायको. हा एखादं म्हणत कशाला हो भाऊजी जाऊ दे आपण गोळ्या मेळ्याने एकत्र राहू. तुझ्या तोंडा तसलं पाहिजे काय असे नाही. दिवस आले. बाई उचला म्हणती. अरे ह्याला जाऊ दे उचलायला ना. काय जाऊ दे जाऊ दे ना भाऊजी आता झाले. आता जाऊ दे, भाऊजी अण्णा. नाही पिऊची नाही. तू बंगला खाली करतो का नाही मला सांग. अण्णा मोठा राहायचं आहे की तू, एकत्र? जाऊ दे. एकत्र राहायचं का मग नाही आपण? राहायचं. बरं आपण सगळे बांगल्यात राहू गीत्याला बांगल्यात हा घे. चला नाही बंगला. नाही मला बंगल्यात नाही, मी एकटाच राहीन आता. हा आता अरे अण्णा दोघांची सोय आहे, आपण दोघं राहू चल जाऊ दे. वरचं तुम्ही घ्या कालचं आम्ही घेतो. नाही नाही आपण वर तुम्ही खाली राहा. त्याला चढाई उतरायचं हा तकलीफ होईल तुम्ही ना. खाली राहा हा तुम्ही खाली राहा. आम्ही वर जातो. आता एवढ्या वेळ तुला माफ करतोय मी बरं का. नाही आता ही ना तोंड उघडलं की 32 आउट करून टाकी तुम्ही. नाही नाही तुला शेवटचं सांगतोय मी. हा. नाही तर आहे ना हा. सगळ्यातनं बेदखल करीन आणि बाहेर काढीन मग. नाही नाही नाही. कुठलं पटतंय तुला मला सांग. आता काय नाही होणार. नाही तुला बोलणार हाय नाही. असंच बंगल्यात जाऊन राहा. हा काय हा आमचं आम्ही राहतो इथंच. पाहिलं का याला म्हणतं मोठेपणा शिक जरा काही. जाऊ दे, चुकलं कुठं ना. जातील कुठं तोंड उघडतील काही बोलती. चला आता चला इकडे. सोनाले मला आधीच चल सांगायचं घरी. ना. मला काय माहिती. हायला बंगला बांधलाय आणि त्यांना राहायला दिलाय. तुम्ही कशाला राहायला दिला. किती चरचर करत होती ती. अगं जाऊ दे कसं आहे समाज उलट काय म्हणाला माहितीये का. मोठ्या भावाने दादागिरी केली आणि त्याला बंगल्यातनं बाहेर काढला. ते बेकार वाटतं आपल्याला. बरं जाऊ द्या. आता वडिलांच्या जागेवर आपणच आहे. हा चल मरू दे. बाई हं? मला काय माहिती होतं का त्यांच्या नावावर आहे म्हणून अगं सगळं. येडे मी जर आता तुझ्यावर चिडलो नसतो ना हा. वातावरण शांतच नसतं झालं अण्णानं ऐकलंच नसतं. मग आधी सांगायचं ना. त्याचा किती स्वभाव भारी आहे. त्यानं आपल्याला बंगला दिला तो पडक्या घरात राहायला गेला जुन्या घरात. मग आपण असं करायचं का. त्याची बायको किती फुगिरी. बाय बायचं तुम्ही बाय ना रिकामटे तमाशा करता ती माहिती त्या आहे दिवशी लग्नात आली हा. आणि म्हणे मला आणि जावली कुचकी म्हणे. का? जाऊ दे एवढं म्हणवणं म्हणजे मी बोलते ना तोंडावर बोलत राहते बघ. इथून पुढे बोललो बरं तिला त्याला मिरच्या बाई. आंबा त्या. आता आहे ना आधी पडू दे जाऊ दे मरते ऊस लावायचं आपण लेट करून टाकू असं बी गवत उगलं याच्यामध्ये. हा जाऊ दे मरते चालेल. ऊन खाऊ दे काय होत नाही त्याला. चल बोलत जाऊ नको बरं का इथून पुढं. नाही हा रिकामटे रस्ते व्हायचे मला काय माहिती होतं बाई. हा मग माहिती करून घ्यायचं सगळ्या गोष्टी.